मात्र यावेळेला जर बघितलं तर शरीराचा वेध घेतला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. नवदुर्गा बेलखडी संघाचा विचार केला तर अनुभवातले जे खेळाडू आहेत, जसं बघितलं अजित सारखा एक चांगला खेळाडू आहे, प्रेमळ, त्यानंतर नितीन, त्याच्यानंतर प्रवीण, जे मोहरे आहेत ना ते आतापर्यंत कायम आहेत नवदुर्गा बेलखडी संघामध्ये. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि चेंडू त्या ठिकाणी जात सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका. थोडस ओव्हरपिच चेंडू होता, थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला निघाला फलंदाज आणि लगेच चेंडूला भिरकावून दिलं या साइडला, ते म्हणजेच ऑन साइडला. 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 8 या अंकावरती. पुढचा बॉल गोलंदाज प्रेमल गांगडा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलाय, मात्र या वेळेला जर बघितलं तर थोडासा मार पडताना दिसतोय. यावेळेला सोडणार नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या दिशेला नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेनं आणि सेम शॉट सिलेक्शन बघायला मिळत आहे. चेंडू पुन्हा एकदा रवाना होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत चौकार. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाबोला बॉईज भाबोला वसई येथील संघ आहे आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या त्यांनी जोडल्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघतायत झोंड मांडेकरांचं या ठिकाणी आगमन. या क्रीडा नगरीमध्ये दशरथ शेलका यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय की या मांडेवर कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी अमित हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झाला. दरम्यान हा चेंडू त्या ठिकाणी नितीन आहे, मात्र नितीनने केलेली चूक यावेळेला थोडीशी महागात पडू शकते, कारण की एक चांगला झेल टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. मात्र यावेळेला जर बघितलं तर झेल ही धरतीला दान केली जाते आणि त्याचा फायदा फलंदाजांना होताना दिसतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली, जाऊन पोहोचली ते म्हणजे 13 या अंकावरती. आजचा महत्वाचा दिवस आहे, तिसरा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ खेळताना दिसतील. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ खेळताना दिसतील. यावेळी स्वतःच्या पावित्र्यामध्ये चेंडूला फक्त कलेक्ट केलंय. चांगली गोलंदाजी आता मात्र होताना दिसतंय. आणि उद्याचा जो सत्र आहे, उद्याचा जो दिवस आहे, त्या उद्याच्या दिवसामध्ये मात्र कुठला संघ पुढे येताना दिसेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र आजचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे. आजच्या दिवसामध्ये 12 संघ खेळतील आणि 12 संघांमधून आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल की आजच्या 12 संघातून कुठला असा संघ आहे जो क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज अमित या गोलंदाजाचा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. चेंडूला केले ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू या ठिकाणी येईल आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये. 4 धावांसाठी फलंदाज आपण बघताय अमित या फलंदाजाच्या माध्यमातून येत आहे 4 धावा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 17 या अंकावरती. चांगली फलंदाजी आतापर्यंत अद्यावत केले 2 फलंदाजांनी. बाबळा बॉईज बाबळा या संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होते आणि गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, मात्र 2 फलंदाजांना या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि अशा सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्याने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते आणि 10 सेकंद जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 19 या अंकावरती. लॉस ऑफ 0 विकेट्स. अजून सुद्धा विकेट गमावलेली नाहीये बाबुळा बॉईज बाबुळा संघाने, त्याचा फायदा त्या संघाला होताना दिसतोय. यावेळेस इम्प्रोवाइज शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही तैनात नाही आहे. चेंडू जातोय तडम्यान क्षेत्राच्या आणि गली रिजनच्या दिशेनं
त्या ठिकाणी मिळतील 4 धावा. आणि आता मात्र एक चांगली फलंदाजी या ठिकाणी अद्यावत केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 23 धावा धावफलकावरती बाबुळा बॉईज संघाच्या. विचार करावा लागेल कारण की जर बघितलं नवदुर्ग ज्या वेळेला जर बघितलं तर वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहे. गोलंदाज अजित गांगडा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असलेले मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे विद्यमान मान्य श्री आत्माराम ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी गवलीपाडाच्या वतीनं म्हणजेच जय गणेश गवलीपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी आलात. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न चांगला फटका नाही आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल होतोय आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल तत्पूर्वी मात्र 1 धाव फक्त घेतली जात आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. अमित नानकर आपण बघताय एक चांगला फलंदाज आहे मात्र ज्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र शरीराचा वेध हा घेतला जातो आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली अजितच्या माध्यमातून. अजितने आतापर्यंत जर बघितले तर जवळजवळ चेंडू टाकले 3 आणि 3 चेंडूंमध्ये फक्त ना फक्त 1 धाव खर्च केली जाते. म्हणजे आतापर्यंत प्रभावित केले गोलंदाज अजितने. ऑन साइडला या ठिकाणी खेळलाय क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूला फक्त बघत राहील आणि चेंडू त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. काय फटका होता. क्षेत्ररक्षकाने जर बघितला तर झेलसाठी जास्त ट्राय केलं नाही. परफेक्ट नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडून क्षेत्ररक्षकाच्या परफेक्टली डोक्याच्या वरून चेंडू गेला त्या ठिकाणी 4 धावांसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रुपेश मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि या वेळेला जर बघितलं तर अमित नानकर याच्या माध्यमातून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आपल्याला येताना दिसतोय आणि या 4 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 32 या अंकावरती. काय सुंदर फलंदाजी आता मात्र अद्यावत केली जाते. वसई येथील हा संघ आहे आणि एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. मात्र नवदुर्गा बेलकडी संघाचं जर विश्लेषण करायचं झालं तर ही एक जुनी टीम आहे. म्हणजेच बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून हा संघ या असोसिएशन मध्ये खेळतोय आणि आतापर्यंत जर बघितला तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ या ठिकाणी होताना दिसतोय. ज्या वेळेला जर बघितलं तर निर्धाव चेंडू असणार आहे कारण की बघितलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू जाऊन विसावतोय तर तो निर्धाव चेंडू असणार आहे. स्ट्राईक असणार आहे मिस्टर ओव्हर म्हणजे षटकाची होते समाप्ती. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना बाबुळाबाईज या संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 32 या अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला वेळ कमी खर्च करा मित्रांनो. पॉवर प्लेचं बंधन जेव्हा होतं त्यावेळेला जर बघितलं तर फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या प्रेमळ या गोलंदाजाने आणि त्याच्यानंतर आले अमित याने 11 धावा खर्च केल्या आणि 3रं षटक हाताळलं गोलंदाज अजितने त्याने 9 धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी.
रुपेश गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय वैयक्तिक आणि शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना स्लो ओव्हर आहे आणि ज्या वेळेला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी अजित याच्याकडून झालेली चूक आपल्याला बघायला मिळते आणि ज्या वेळेला जर बघितलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये सज्ज होतील मिस्टर राकेश. कदाचित ही दुसरी धाव कंप्लीट झाली असती मात्र बघितलं तर थोडस उन्हाचा प्रभाव आहे आणि त्या कारणास्तव जर बघितलं तर धावचीची संधी निर्माण झाली आणि लगेच एसटी रक्षकापर्यंत चेंडू त्यांनी फेकला आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश एक चांगला फलंदाज आहे. नेहमी त्याला आपण बघत असतो एक चांगली आणि एक धमाकेदार पारी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच बघायला मिळते. डावखुरा फलंदाज आहे आणि एक हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. दरम्यान चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत एक अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं गेलाय एसटी रक्षकापर्यंत पोहोचवलंय आणि या वेळेला जर बघितलं तर धावचीची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आणि अजून एक फलंदाज अमित नानकर हा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आपल्याला बघायला मिळतोय. यस अमित नानकर हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अमित नानकर याचं जर विश्लेषण करायचं झालं तर अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने आतापर्यंत धावा किती बनवल्यात हे तुम्हाला 15 चेंडू मध्ये तब्बल 30 धावा त्याने बनवल्यात. टाळ्यांचा गजर व्हायला काही हरकत नाही आहे. अतिशय सुंदर पारी या ठिकाणी अमित नानकर यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अर्जुन बडगा हा खेळाडू आता मैदानामध्ये रवाना होत आहे. राकेश कडे स्ट्राईक असणं फार गरजेची बाब आहे कारण की राकेश हा एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा दर्जाचा खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यासाठी माहिर असलेला खेळाडू आहे. ओहो यावेळेला चेंडूला पाठवलं आणि सरळ बॅटच्या सहाय्याने चेंडूला फेकून दिलं त्या ठिकाणी. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. चेंडू पुरवायचा मैदानामध्ये जेणेकरून बघितलं आपण तर खूप लांबवर या चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं राकेशच्या माध्यमातून. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल झपाट्याने आणि वेगाने वाढेल आणि आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 40 या अंकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. मी म्हटलं होतं की राकेश एक चांगला फलंदाज आहे आणि नेहमीच तो आपल्या संघासाठी चांगलं प्रतिनिधित्व करत असतो. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक प्रेक्षकाचं आणि आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांचं जय गणेश गवलीपाडा संघाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान यावेळेस चेंडूला फेकून दिले पुन्हा एकदा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता पुल केला पॉवरफुल बनवलं आणि सक्सेसफुल करून दाखवलं गेलं. राकेशच्या माध्यमातून येतोय पुन्हा एकदा 6 धावांचा षटकार. 6 धावांची मोहर या ठिकाणी लागली आहे राकेशच्या माध्यमातून. की बघितलं थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि बघितलं गेलं आणि पुरेपूर फायदा उचलला गेला. पॉवर हातामध्ये मात्र घेतली गेली आणि जोरदार या चेंडूला खेचलं आणि पाठवलं 6 धावांसाठी ऑन साइडला त्या ठिकाणी. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने झपाट्याने वाढते जाऊन पोहोचते 46 या अंकावरती. काय फलंदाजी बघतोय. जवळजवळ दुपारचं सत्र आपल्याला होताना दिसतंय. यावेळेला पुन्हा एकदा सोडणार नाही. ज्या पद्धतीची तुम्ही गोलंदाजी करताय तर ज्या पद्धतीची फलंदाजी होत आहे काय सुंदर फलंदाजी ज्या वेळेला होताना दिसत आहे. हॅट्रिक या ठिकाणी साध्य केलंय मिस्टर राकेश याच्या माध्यमातून आणि काय सुंदर फलंदाजी या ठिकाणी अद्यावत करतोय. गोलंदाजी या पद्धतीची जर तुम्ही कराल तर तुम्हाला फलंदाजी सुद्धा याच पद्धतीची बघायला मिळणार आहे कारण की राकेश मोठ्या फटक्यांसाठी माहिर असलेला फलंदाज आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बघताय आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा खेळताना
बघताय तो फलंदाज राकेश एक चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे. यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र चेंडू त्या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूवरती येतील 4 धावा आणि राकेशने आपलं जे काम होतं, आपली जी फलंदाजीची ताकद होती ती या ठिकाणी दर्शवली गेली आणि राकेशने आपल्या संघासाठी बनवल्यात तब्बल 23 धावा उर्वरित 5 चेंडूंमध्ये. म्हणजे अतिशय दमदार फलंदाजीचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं गेलंय. जशाच तसं ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली रुपेशची, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडूची जी काही हे होती ती मात्र फलंदाजी आतापर्यंत सुंदर राहिले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या आणि पहिल्या धावाच्या समाप्तीनंतर 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. मान्यवरांचा या ठिकाणी आदराने सत्कार केला जातोय. ग्रुप ग्रामपंचायत प्रमाणचे विद्यमान सरपंच साहेब यांचा या ठिकाणी आदराने सत्कार केला जातोय. माननीय श्री संदीप बोरकुंट यांच्या शुभ हस्ते आपण बघत आहात ऑन स्क्रीन वरती. त्यांच्या जोडीला आपण बघताय सुनील पागे असतील, माननीय श्री संदीप बोरकुंट साहेब असतील, त्याच्यानंतर संदीप ठाकरे साहेब असतील आणि मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो जय गणेश गवळीपाडा यांच्या माध्यमातून. आणि आपण या ठिकाणी आपला महत्वपूर्ण वेळ दिलात त्यासाठी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित आणि स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवली गेली होती. ग्रुप ग्रामपंचायत पुमणचे विद्यमान सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती होती, मात्र ते या ठिकाणाहून आता रजा घेतात आणि आपला वेळ या ठिकाणी या स्पर्धेला दिला त्यासाठी आपलं या ठिकाणी जय गणेश गवळीपाडा हा संघ आपला नेहमीच आभार व्यक्त करेल. चला, नाणेफेकीसाठी एकविरा बेलकडी हा संघ आणि एका बाजूला असेल आई भवानी ब्राह्मणगाव हा संघ. दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती करतो की आपले जे संगणक आहेत, कर्णधार आहेत, ते टॉस बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचे आहेत, जे ते सज्ज असतील. जयेश डुडुकले प्रथमतः फलंदाजी करत असताना बाबुला बॉईज या संघाने 4 षटकांमध्ये काय हाणामारी केल्या आणि या 4 षटकांमध्ये 56 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 57 धावांचं आव्हान ठेवलंय समोरच्या संघासमोर, म्हणजेच आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या समोर. चला, मी विनंती करतोय टॉस साठी या 2 कर्णधार. राहुल, कोणत्या 2 टीम्स आहेत? येस, चला, एक विरा बेलकडे आणि आई भवानी ब्राह्मणगाव टीमचे कर्णधार. तुम्हाला विनंती करते की आपण त्वरित या टॉसचं पण करूया. आणि आपण पाहतोय मंचावर सन्माननीय सुनीलजी पागी साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. सुनीलजी पागी साहेबांना विनंती करतोय. टॉसची ओळख करून दिली जाईल. कवलीपाडा आणि एस के स्पोर्ट्स पण ते कॉल येईल आईबाबाने ब्राह्मणगाव टीमकडून. गवलीपाडा इथे गवलीपाडा आणि विनंती करते साहेबांना की आपण शुभेच्छा द्या आणि विराज मानवा. टॉस जिंकला काय डिसाईड करणार? बॅटिंग. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. कारण की मॅच ऑन होता असतानामुळे नक्कीच वेळ घेत नाहीये व या कमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच. धन्यवाद जयेश डुकले सर. नाणेफेकी झाली 2 संघांमध्ये. आपण बघितलं एकविरा बेलकडी एका बाजूला आणि एका बाजूला बघतो आपण आई भवानी ब्राह्मणगाव. आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने नाणेफेकी जिंकत असताना त्यांनी प्रथमतः बॅटिंग स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षणासाठी म्हणजेच गोलंदाजीसाठी प्राचार्यांना आमंत्रण दिलं गेलं, ते म्हणजे एकविरा बेलकडी या संघाला.
मॅचला होईल सुरुवात. 57 धावांचा डोंगर पार करायचा आहे. आव्हान 57 धावांचा आहे. राहुल पारितोषिक जाहीर झाले. प्रवीण आहेत, प्रेमळ आहेत, 2 खेळाडू आहेत आणि नक्कीच मंचावर आपण पाहते सन्माननीय आपण पाहिला संदीप दादा आहेत. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले की 3 चेंडूवर 3 षटकार दोन्ही खेळाडूंना ऑपॉर्च्युनिटी असते. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, एक याचना आणि मनोबल वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. दोघांच्या माध्यमातून संदीप दादा असतील आणि नक्कीच आपले सुनील दादा असतील, दोघांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजेच दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी संधी प्राप्त करून दिले आणि मनोबळ पाठबळ हे जे आहे ते वाढवण्याचं काम केलं गेलं आपल्या संघाच्या माध्यमातून. कारण की जर बघितलं तर मोठे फटके तर मारावे लागणारच आहेत या सामन्यामध्ये, कारण की 57 धावांचं आव्हान आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाला या ठिकाणी 3 रनांची पॅलेंटी असणार आहे. लक्षात घ्या, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्ही या स्पर्धा खेळता आणि या स्पर्धेमध्ये धूम्रपान किंवा तंबाखू गुटखा खाऊन तुम्ही स्पर्धा जेव्हा खेळाल त्यावेळेला तुम्हाला पॅलेंटी लागणारच आहे. ही तुम्हाला फक्त वॉर्निंग आहे जी पॅलेंटी दिली गेली, कारण की तुम्ही महत्वाचे सामने खेळताय. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार करायचा झाला तर या स्पर्धेमध्ये तब्बल 148 ते 150 टीम्स खेळत आहेत आणि या सर्व संघांना माहिती आहे की या स्पर्धेचे नियम आणि अटी काय आहेत ते. तर प्लीज ज्या वेळेला 3 रन कमी केले जातील बाबुळा बॉईज या संघाचे, ज्या वेळेला बघितलं पहिला धक्का या ठिकाणी लागला जातोय टीम नवदुर्गा बेलकडी या संघाला. हा यस, आणि जर बघितलं तर ड्रेसिंग जी तुमची आहे ती ड्रेसिंग कंपल्सरी, ज्या वेळेस तुम्ही टी शर्ट तुमचे कंपल्सरी तर आहेतच, मात्र ट्रॅक ज्या वेळेला तुम्ही घालताय त्यावेळेला तुमचा जे कलर कॉम्बिनेशन आहे ते परफेक्टली मॅच झालं पाहिजे प्रत्येक ट्रॅक साठी. ज्या वेळेला बघितलं हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा धक्का या ठिकाणी लागेल. दुसरा धक्का बसतोय नवदुर्गा बेलकडी या संघाला. येस, पंचांनी त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. तो जो 18 नंबरची जर्सी घातलेला जो खेळाडू आहे त्याची ट्रॅक पॅन्ट मॅच होते की नाही हे पाहणं गरजेची बाब आहे. हा, अंपायर्स 2 आहेत आणि अतुल राव असतील, विकास वळवे असतील. अंपायर ते पाहणी करतात. अंपायर्स कलर सेम आहे का? येस, डट. मग काही डाऊट नाही आहे, काही मात्र इथे नक्कीच मात्र आपण पाहू शकतो, मग ऑब्जेक्शन येणार नाही आहे. पण हा, तेच म्हणतोय की कालच्या दिवसामध्ये सुद्धा असं पाहायला मिळालं होतं, कलर सेम पाहिजे. मग त्या ट्रॅकवर आडवी पट्टी असो, उभी पट्टी असो किंवा कोणतीही पट्टी असो, कलर मात्र सेम पाहिजे, कलर कोड सेम पाहिजे. आणि नक्कीच ही सूचना सर्व संघाने पुन्हा एकदा घ्यायची आहे. ज्या वेळेला खेळायचं होतं फक्त हलक्या हाताने, मात्र यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चांगली गोलंदाजी, लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि या एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय ते म्हणजे
एक धाव म्हणजे आता कुठेतरी या संघाचं खातं आणि अकाउंट होते ते ओपन झालंय. पुढचा बॉल गोलंदाजाचा, गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला काय घडलंय, त्या ठिकाणी राकेश होते, मात्र या वेळेला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 5. एक धाव होती तिथे जवळजवळ 5 धावा खर्च केल्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या जवळजवळ धावा जात आहेत 6 या अंकावरती आणि 3 रन्स वाढवले जातील बॅटिंग करणाऱ्या संघाचे. म्हणजेच 9 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतील. ज्यावेळेला पुढचा चेंडू गोलंदाजच्या मार्कवर. सूरज नाईक हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. ज्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला ऑफस्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. त्या कारणास्तव जर बघितलं पंचांनी वाईट चेंडू घोषित केला गेलाय आणि या वाईट धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये, म्हणजेच 10 या अंकावरती. पुढचा बॉल शेवटचा चेंडू असणार आहे, मात्र या वेळेला एक वाईट बॉल पुन्हा एकदा हाताळाय गोलंदाजाने. गोलंदाजी सुरेख राहिली होती, मात्र आतापर्यंत धावा खर्च केल्यात जवळजवळ 11 आणि या शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या आता, मात्र पिचिंग व्यवस्थित, लेंथ व्यवस्थित. पहिलं षटक या वेळेला समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवदुर्गा बेलकडी संघाची धावसंख्या आहे 1 बाद 2 बाद 11 धावा. तर आपण पाहतोय 11 धावा झालेल्या आहेत तिथे आणि पहिलं षटक फिनिश झाले. मोठं टार्गेट पूर्ण करायचंय. आज स्पर्धेचा आपण पाहिला राहुल आहे महत्वपूर्ण तिसरा दिवस, 4 जानेवारीचा दिवस आपण पाहिला तर मग आणखीन खूप महत्वाचा आहे, स्पेशल आहे, एक खास व्यक्ती. कारण की आज आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पिंट्यादादा परेड यांचा वाढदिवस सुद्धा आहे. पिंट्यादादा परेड यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. ओम साई 444 नागले ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष. नेहमीच आपण पाहतो एक भव्य दिव्य आयोजकाचे आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर स्पर्धा त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ओम साई 444 नागले चषक हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक आपण पाहू शकतो चांगल्या प्रेमळ स्वभावाचा व्यक्तिमत्व, नक्कीच आपल्या हसऱ्या चेहऱ्यानं नक्कीच आपण पाहिलं तर सगळ्यांना मनमोहित करणारी व्यक्ती म्हणजेच पिंट्यादादा परेड. आणि आज त्यांचा वाढदिवस, पुन्हा एकदा त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा आपण देऊया. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील मान्य श्री पिंट्यादादा परेड. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी आणि साई चरणी प्रार्थना असेल. दरम्यान या वेळेला राकेश या गोलंदाजाचा पहिला चेंडू आपण बघितला आहे, थोडासा पायामध्ये चेंडूची हाताळणी केली गेली होती. फलंदाजाने फक्त त्या चेंडूला पुश केलं गेलं आणि 1 धाव मिळाली आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकावरती. बरीच काही तोडफोड केली होती पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना बाबूला बॉईज या संघाने, आणि आता मात्र तशी काही फलंदाजी होताना दिसत नाही नवदुर्गा बेलकडी संघाच्या माध्यमातून. 57 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे आणि ते आव्हान स्वीकारावं लागेल आणि चांगले मोठे फटके या ठिकाणी खेचावे आणि मारावे लागतील.
पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना राकेश ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर स्थिर आहे धावसंख्या. 13 धावा धावफलकावरती. 3 चेंडू टाकून झालेत. राकेशचे 2 धावा खर्च करतोय. सुपर बॉलिंग. ज्यावेळेला ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी आणि चेंडू जाईल ऑन साईडला. 1 बाउन्स करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा दमदार शानदार प्रेमळच्या बॅटमधून चौकार. अशीच काही तोडफोड केली होती आधी आणि आता प्रेमलला अशी फलंदाजी करणं सातत्य राहील, कारण की खूप धावा ह्या बनवायच्या आहेत नवदुर्गा बेलकडे संघाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या जात आहे ते म्हणजे 17 या अंकावरती. 14 चेंडू 40 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. यावेळेला चांगला फटका आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या वेळेला एक सुंदर आणि रनिंग कॅच या ठिकाणी पकडला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि प्रेमळ सारखा एक घातक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. धावसंख्या 17 असताना बसतोय. तिसरा धक्का नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. बऱ्याच व्यक्तिमत्वांनी बऱ्याच मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय. मग ते रवींद्र भुरकुंड असतील, मग ते डॉक्टर प्रकाश देवळीकर असतील, मान्य श्री मनोजभाई भगत असतील, त्यानंतर जर बघितलं तर बबलूभाई आणि प्रवीण दळवी असतील, मग दशरथ शेळका असतील, अशा भरपूर मान्यवरांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. अशी बरीच माहिती तुमच्यापर्यंत मी थोड्याच वेळात पोहोचवेन. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. ज्यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र ज्यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला तोडणार क्षेत्राचा क्षेत्ररक्षक होता गल्ली रिजन मधलं आणि एका धावेने मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. थोड्या वेळापूर्वी नाणेफेकी झाली दोन संघांमध्ये. एका बाजूला एकवीरा बेलकडी आणि एका बाजूला आई भवानी ब्राह्मणगाव. दोन संघांच्या माध्यमातून आई भवानी या ब्राह्मणगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः त्याने फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आणि क्षेत्ररक्षणासाठी म्हणजेच गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे समोरच्या संघाला, ते म्हणजे एकवीरा बेलकडी या संघाला. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येईल नकुल हा गोलंदाज. नकुल नानकर तिचा चांगला खेळाडू आहे. ओहो, सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर स्टँडच्या वरून ट्रॅव्हल होतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग ठेवली जाते आणि लेंथ अँड लाईन रिदम अतिशय जबरदस्त आहे या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा दुपारच्या 17 नंतर दुपारच्या 17 मध्ये जे प्रेक्षक ज्या ठिकाणी मैदानावरती सज्ज आहेत, मान्यवर जे आलेले आहेत आणि खेळाडू यांचं सुद्धा या ठिकाणी जय गणेश गवलीपाडा या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण वेळ देत आहे याच्यासाठी हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह प्रक्षेपण बघतायत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलंय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जास्त धावा मिळणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 20 या अंकावरती. यस, माननीय श्री महेश बडांगे यांना विनंती करतोय की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यांनी या स्पर्धेमध्ये सामनावीराचे जे मेडल्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेत आलेले आहेत. दरम्यान ऑप्शनच्या बाहेर चेंडूची फेकी आणि एक चांगला चेंडू या वेळेला बघायला मिळतं. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला जवळजवळ 3 चेंडू मध्ये 2
धावा खर्च केल्यात नकुल नानकर या गोलंदाजाने. एक चांगला गोलंदाज आहे. राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना यावेळेला चांगला फटका आहे नितीनच्या माध्यमातून. मात्र यावेळेला चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. इट इज 4 रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत मिस्टर नितीनच्या माध्यमातून. या 4 धाब्याने संघाची धावसंख्यामध्ये मात्र बदल होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 24. या धावसंख्येवरती भरपूर धावा करायच्या आहेत नवदुर्गा बेलखेडे या संघाला. जवळजवळ 57 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. यावेळेला पुन्हा एकदा जर बघितलं तर फाईन लेग आणि लॉंग लेग च्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न करतात. तर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि या निर्धाव चेंडूने आता एक शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. ज्या वेळेला बघितलं तर चेंडू निघून येतोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे लॉंग मिड विकेट एरियामध्ये. आणि या तिसरं षटक हे समाप्त झालंय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठा करत असताना जर बघितलं तर बाबुला या संघाने 57 धावा लावल्या होत्या धावफलकावरती आणि त्याचा पाठलाग करताय नवदुर्गा बेलखेडे या संघ आणि जाऊन पोहोचतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 अंकावरती. आपण बघताय SK स्पोर्ट्सचे ओनर जतीन दादा देवळीकर यांचं सुद्धा आगमन होईल थोड्याच वेळात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये जय गणेश गवलेवाड्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडूमध्ये किती धावांची गरज असणार आहे स्कोरर आम्हाला सांगतील. तर 32 धावा ची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचावे लागतील. दरम्यान यावेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल आहे का मात्र धावचीतची संधी निर्माण झाली आहे आणि या वेळेला काय घडलंय काय बिघडलंय तर धावचीतच्या स्वरूपात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 अशी धाव आपल्याला बघायला मिळाली आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 अंकावरती. फलंदाज बाद झालाय धावचीतच्या स्वरूपात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहे मिस्टर सुबल. SK स्पोर्ट्सचे ओनर आपण बघताय जतीन दादा देवळीकर. आपल्याला विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं सुद्धा मोलाचं या ठिकाणी सहकार्य लाभलंय. ज्या वेळेला बघितलं तर व्हाईट बॉल जास्त काही फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र या वेळेला जर तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर मात्र तुम्हाला फरक पडू शकतो कारण की शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 32 धावांची गरज होती. जवळजवळ 3 चेंडू हे व्हाईट स्वरूपाचे बघायला मिळतात आणि अशा पद्धतीची जर तुम्ही गोलंदाजी कराल तर मात्र कुठेतरी महाग पडू शकते आणि सामन्यामध्ये परतून येऊ शकतोय नवदुर्गा बेलखेडे या संघ. पुढचा बॉल गोलंदाजाचा. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी 4 धाबांसाठी नितीन याच्या माध्यमातून येतोय चौकार. नितीन कांगडा यांच्यासाठी
पारितोषिक या ठिकाणी लागलं जात आहे अरविंद दळवी यांच्या माध्यमातून. लागोपाठ जर 3 चौकार किंवा 3 षटकार खेचले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान एक चौकार तर आलेला आहे. एक चौकाराने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 33 या अंकावरती. शेवटची स्लोग ओव्हर मध्ये जास्ती धावा आहेत आणि पूर्ण करेल काय नितीन. ज्या वेळेला फक्त चेंडूला पुश केलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती दुसऱ्या धाव्याचा कौल आहे आणि या 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे आता 35 या अंकावरती. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये किती धावांची गरज आहे तर जवळजवळ 22 धावांची गरज आहे. हा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय निर्धाव. बऱ्याच काही धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या. पहिला डाव जर आपण बघितला तर बाबुळा बॉईज संघाने चांगल्या धाव्या धावफलकावरती लावल्या गेल्यात. त्याचा पाठलाग करत आहे यावेळेला नवदुर्गा हा संघ म्हणजेच बेलकडीचा संघ. आता पूर्णपणे जी पकड मजबूत होती ती मजबूत बनवली गेली आणि या वेळेला बघितलं तर बाबुळा बॉईज संघ या संघाची मजबूत कामगिरी राहिला या सामन्यामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. लास्ट बॉल शेवटचा चेंडू असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या वेळेला मात्र सामना हा जिंकला जातोय. बाबुळा बॉईज बाबुळा या संघाने वसई येथील संघ आहे आणि पराभव मात्र स्वीकारावा लागतोय तो म्हणजे नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. आणि प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी विनंती असेल की आपण हँडशेक करूनच मैदान सोडवून द्यायचं हे विनंती असेल कारण की हा सुद्धा एक नियम लागू केला गेलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. कुठलाही संघ सामना जिंको कुठलाही संघ सामना हारो मात्र यावेळेला बघितलं तर हँडशेक करणं आणि मैत्री वाढवणं हे आपलं आधी कर्तव्य आहे. दरम्यान मान्यवर आपण बघताय जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि चांगलं प्रतिनिधित्व त्यांच्या माध्यमातून सुद्धा होताना दिसत आहे. आणि आपण बघताय माननीय श्री सुनील दादा पागी इथून रजा घेताना दिसत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती बघायला मिळेल यात काही शंका नाही.